खूप विचारांती आम्ही एक निर्णय घेतलाय. कोणता निर्णय राजन? एकूण परिस्थितीचा अंदाज पाहता औरंगजेबाचे सर्व आडाखे आराखडे आपण धुळीला मिळवले. आपल्या फौजांनी त्याला हवं तसं यश मिळू दिलं नाही. आणि याचं कारण जाणता? जी, रयतेमध्ये झालेली जागृती. त्यांना पुन्हा गुलाम व्हायचं नाहीये. बरोबर. शिवाय रयतेचा आमच्यावर असणारा विश्वास, जो आम्ही अनुभवला गोवा मोहिमेत. वेंगुर्ला परिसरात आम्ही सांगताच वेंगुर्ल्याची रयत गाव सोडून निघून गेली. जाताना धान्याचा एक दाणा सुद्धा ठेवला नाही. धनदौलत पुरली, विहिरी बारवात विष मिसळलं. मोठी गोष्ट होती. खरंय राजन. राजन, रयत आपला शब्द शेवटचा मानते. आणि म्हणूनच जो औरंगजेब एकेका वर्षात आदिलशाही आणि कुतुबशाही जिंकतो, त्याला एवढ्या वर्षात जुजबी अपवाद वगळता स्वराज्याचा एकही किल्ला घेता आला नाही. त्यामुळे आता लढून उपयोग नाही हे औरंगजेबाच्या लक्षात आले. लढून काही साध्य होणार नाही म्हणून त्यानं आपल्या दार सरदारांना वतनाची आमिष दाखवायला सुरुवात केली. धनद्रव्याची लालूच दाखवायला सुरुवात केली. आणि हे वाईट आहे. महाराज, त्याच्या या कारस्थानाचे लोक बळी पडत आहेत. हो ना, त्यामुळेच आपल्या सरदारांची मनस्थिती द्विधा झालेली आहे. एका बाजूला तो मृत्यूपत्र लिहितोय आणि दुसऱ्या बाजूला आपल्याच लोकांना फरमान पाठवतोय. महाराज, म्हणजे ही लबाडीच आहे. होय, आणि ही लबाडीच आता मुळासकट उखडून फेकायची. म्हणजे आपण काय करणार आहात? झडप मारायची. पुन्हा महाराज, होय, आता फांद्या छाटत बसायचं नाही. थेट मुळावरच घाव घालायचा आणि औरंगजेब नावाचं हे विषारी झाड जमीनदोस्त करायचं. म्हणजे राजन, औरंगजेबाच्या छावणीत घुसून त्याला मारायचं. पण छावणी थांबलेली असताना नाही, छावणी चालत असताना, मजले अगोदरच्या विश्रांतीची वेळ गाठून, जेव्हा थोडासा अंधार पडलेला असेल, सरदार विखुरलेले असतील, मगरीबच्या नमाजीच्या आल्याड पल्याड झडप मारायची आणि कोंबडीच्या पिलासारखा उचलायचा थेट औरंगजेबालाच. महाराजांना रोखायला हवं. रोखायला तर हवंच. निदान स्वतः एवढ्या मोठ्या फौजेत शिरणं बरं नाही. आणि आता तो गोवळकोंडा आदिलशाही जिंकून आलाय. सध्या आहे कुठे औरंगजेब? सोलापूरच्या जवळ आहे. म्हणजे जाण्या येण्याचा पल्ला खूप लांबचा आहे. वहिनीसा, दादासाहेबांना थांबवा. त्यांचं म्हणणं असं आहे की औरंगजेब आपल्या सरदारांना फितवतोय, जवळच्या नातेवाईकांनाही भडकवतोय. हरजी दादासाहेबांच्या बाबतीतही त्यानं तेच केलं. बैलांनी वाहून आणलेलं धान्यही खाल्लं आणि नंतर बैलही कापून खाल्ले. तेही पुरलं नाही त्याला. रोज एकेकाला फरमान पाठवतोय. सरदार सण, सरदार मालसावंत, सरदार जेधेंनाही पाठवलंय. म्हणजे सर्वांना पाठवतोय तो फरमान. त्याला काय वाटलं, स्वराज्य जणू फितुरांचंच आहे? म्हणूनच महाराजांनी ठरवलंय मुळावरच घाव घालायचा. पण या गुप्त मोहिमेवर दुसऱ्या कुणाला पाठवता येणार नाही का? म्हणजे दादासाहेबांसारखा दिसणारा कुणी हमशकल? जसे आमच्या महाराजांचे हमशकल होते, शिवाकाशीत, हिरोजीराव, अजून 3-4 होते तसे. मातोश्री, 2-3 जण आम्हास ठाऊक आहेत. त्यातील एक सिद्बा भाडळे नावाचा मावळा आहे. तो महाराजांसारखा हुबेहूब दिसतो. त्याची लकबही महाराजांसारखीच आहे. मग त्याला पाठवा. मातोश्री, सिद्बा महाराजांसारखा हुबेहूब दिसतो, बोलतो, परंतु शौर्याचं काय, धाडसाचं काय? शत्रूला हूल देण्यासाठी हे सगळं ठीक आहे, पण काहीही करा,
पण शंभू राजेंना थांबवायला हवं. कारण काही झालं तरी ते स्वराज्याचे छत्रपती आहेत. आपणच सांभाळायला हवं त्यांना. सुनबाई, आता ही तुमची जबाबदारी. थांबवा त्यांना. आता मी आलो. संभाजीराज आलं. त्यांचा चालला चाल. आपले काय दडगत नाही. संभाजीराजासने आपण दिसलो इथंच आपल्या चिरफाळवाला. देवा परमेश्वरा, काय बिकरण वाच रे बाबा. काय बिला मत आली. देवा देवा वाच रे बाबा, वाच. शेजारी का फिर भाग गया? और भाग गया. क्या खुदा. हौसला रखे अब्बूजान, हमलावर भाग गया है. आप यकीन के साथ कैसे कह सकती? देखिए ना अब्बूजान, सारा शोर खत्म हो चुके हैं. हो सकता है हमारे सारे सिपाही मर गए हो. हमारे सिपाही निकम्मे किसी काम के नहीं है. नहीं अब्बूजान, हमारी बात मानिए. आप महफूज हो, डरिए मत. छापना, आप सलामत तो हो ना? हम खाक सलामत है वजीर आला. दुश्मन यहाँ हमारे डेरे तक पहुंच गया था. आप थे कहाँ? छापना, इसलिए तो मैं खुद आपकी सलामती के लिए यहाँ चला आया. उस वक्त कहाँ थे आप? हाँ, हमें तो ऐसा लगा कि आज जैसे हम अपनी आखिरी सांसें गिनने वाले हैं. पता नहीं ये मराठे यहाँ तक कैसे पहुंच गए. अचानक हमला शुरू हो गया और पहले तो किसी को पता ही नहीं चला कि हमला हुआ है. संभा की इतनी मजाल. वो है क्या चीज? हाँ, भूत है, प्रेत है. वो अंदर आया कैसे? किसी ने रोका क्यों नहीं उसे? छापना, सब लोग चलकर आज थक गए थे, इसके लिए डेरा लगाकर बैठे ही थे कि ठीक उसी वक्त संभा यहाँ पर आ टपका. इसलिए किसी को पता ही नहीं चला कि हमला हुआ है. छापना, संभा सीधा आपके ही तरफ आ रहा था. खुदा परवरदिगार, तेरे रहम का शुक्रिया. आज हमारी जान तेरी वजह से बख्शी. छापना, आपकी जान सिर्फ एक सिपा सालार ने बचाई है. उसने संभा को सिर्फ रोका ही नहीं बल्कि खदेड़ भी दिया. कौन है वो हिम्मतबाज? शेख निजाम. शेख निजाम. वाह महाराज,
बसा. आज आम्ही खूप खुश आहोत. एकूण ज्या खबरा येत आहेत त्यावरून असं दिसतंय की औरंगजेबाचं पार कंबरड मोडलं. अहो त्याने धसकाच घेतला असणार. व असा समोर त्याचा तंबू दिसत होता. हा, पण माळोजीराव तोपर्यंत छावणी सावरली होती, सावध झाली होती. आज जर नशिबानं साथ दिली असती ना तर औरंगजेब वाचला नसता, एवढं मात्र खरं. थोडक्यात वाचला औरंगजेब. योग्य वेळी योग्य जागी नियोजनपूर्वक केलेला हल्ला होता हा. अव महाराज, हे थोरल्या महाराजांचं तंत्र. अव अशा हल्ल्यानं शत्रूचा दिमाग बाद होतो बघा. एकदा का थर सोडला की सुटला आणि शत्रू बिचकतो. आणि एकदा का शत्रू बिचकला की मग तो आक्रमणाचा विचार सोडून स्वतःचं रक्षण कसं करायचं याचाच विचार करत बसतो. पण आता एक झालंय महाराज. तो ज्या वेगानं स्वराज्याकडे येत होता त्याला आता खीळ बसली. ये शेख निजाम है. ये कुतुब शाही यानी जिसे हम कुतुब खान कहते हैं, दरअसल उसका बंदा है, पर काम हमारे लिए करता है. शेख निजाम, हम आप पे बहुत खुश हैं. आप लोगों को बताना चाहता हूं कि इन्होंने गोलकोंडा में फतेह हासिल की. इन्होंने बीजापुर में अपना हुनर दिखाया. आपकी बहादुरी, आपका हौसला वाकई काबिल तारीफ है. आपने हमारी हिफाजत की, इसलिए हम आपके कायल हो गए हैं. हम चाहते हैं कि आप हमारे करीबी, हमारे हमराज, हमारे हमसफर बने. इसलिए आज से आप शेख निजाम नहीं, बल्कि आज से आपको मुकर्रब खान के खिताब से नवाजा जाएगा. आमीन आमीन. मेरे आका, कल की हार का धप्पा जो आपके माथे पर लगा है वो किसी से नहीं छुपा. लेकिन आज के बाद इस मुकर्रब खान का यह फर्ज रहेगा कि वो धप्पा मैं अपने तलवार के पानी से धोकर रहूंगा. इंशाअल्लाह. और ये मेरा पक्का वादा है, ये मैं आखिरी सांस तक निभाऊंगा. इंशाअल्लाह. खरंच काय करून बसलो आपण. मी वतन मागणार आणि इतरांना बी मागायला लावा. का स्वराज्य काय खुपताय डोळ्यात? अहो भरतय ना पोट, मिळतय ना मान. अनुजी काका, वतन घ्यायचं पण ते शंभू राजांच्याकडे घ्यायचं. ह्यो बादशाह कोणाला टिकोजीराव आपल्याला वतन देणार? ह्यो काय आज हाय उद्या नाही. चुळबुळ लक्षात आली आमच्या. एवढी घाई झाली तुम्हाला राजे होण्याची? नाही नाही राज, तसं काही नाही. तसं काही नाही. म्हणून त्या दिवशी आम्ही बाळाचं नाव ठेवलं आणि तुम्ही लगेच वतनाचा उच्चार केला. जी महाराज, चुका एकदा नाही दोनदा चुका, पण तिसरी चूक करू नका. गेली होती आपली बुद्धी. सगळे आपल्याला सांगत होते तेव्हा आपण कोणाचंच ऐकलं नाही.
येऊन पडलो आपण. अरारारारा. मोठीच फसगत झाली. काय बी करून इथून निघून जाऊ आपण. इथं थांबून काय जोडायचं नाही. त्यात शंभूराजे पुन्हा येणार हल्ला करणार. केवढा धाक. समधी छावणी कशी लाख लाख हलतीया. केवढी घबराट. खरे आपला माणूस आपल्याला बाहेर गेल्यावर कळतोय किती मोठा आहे ती. तो स्वतः औरंगजेब एवढा मोठा शहंशाह. तो तर कापत होता. तरी बर आपण कोणाच्या नजरेला पडलो नाही. त्याच्या अगोदरच छावणी सोडू. रायगडावर जाऊ थेट आणि माफी मागू. पायच धरू सर. आता इथं थांबायचं नाही. इथं थांबणं म्हणजे जीवाला मोकल्यासारखंच आहे. राव चला थांबू नका. आवराच. गणोजी शिर्के. कौन है ये गणोजी? सरदार है. कहां से है ये गणोजी? कोकण शिंगारपुर से. शायद दाभोल के वतनदार हैं. अच्छा. कान्होजी कह रहा था वो उन्हें लेने जा रहा है. क्या इतना बड़ा है गणोजी? हाँ मुकर्रब खान, बड़ा है वो. कितना बड़ा? हमारे इतना? तुमसे भी बड़ा. हाँ मुकर्रब खान, तुमसे भी बड़ा है वो. क्योंकि शिवाजी का दामाद है वो. और संभाजी ने गणोजी की बहन के साथ निकाह किया है. अच्छा, तो रानी येसुबाई गणोजी की बहन है? हाँ, सगी बहन. और संभाजी के साथ झगड़ा है उसका. झगड़ा? झगड़ा हमें बहुत पसंद आता है. और वो झगड़ा अगर रिश्ते में हो ना तो हमारा प्यार और ही बढ़ जाता है. लेकिन एक और बात. हाँ? छत्रपति शिवाजी राजा को बहुत मानता है वो. इबादत करता है उनकी. तो ऐसा शख्स हमारे छावनी में आए तो मुश्किल लगता है. मुश्किल ही है. और ऐसा शख्स हमारे छावनी में आए तो भी हमारी क्या मदद करेगा? करेगा. उनको वतन चाहिए और वतन अगर हम दे दें तो वो हमारे साथ काम करेगा. संभा से गद्दारी करेगा. बहुत खूब वजीर आजम, बहुत खूब. सच कहूं, गद्दारी नाम की चीज कोई है ही नहीं. जो अपना है वो मांगने में गद्दारी कैसी? और इसके बावजूद भी अगर लोग उसे गद्दार कहेंगे तो मुझे पसंद है. गद्दारी से ही कामयाबी मिलती है वजीर आजम. और मैं गद्दारों की फौज बनाना चाहता हूं. मुकर्रब खान, आपका हुलिया तो बिल्कुल अलग है. मुकर्रब खान है ही ऐसा. मक्कारी की चद्दर ओढ़कर सोने वाला. गणोजी राव.
नका नका राहू दे राहू दे राहू दे. दर्द हो रहा है? अरे दर्द, अरे कळा यायला लागल्या कळा. मारलंच तसं तर पोत्यात पोत्यात घालून आणलं. आज कुठं असते का हो? गलती हो गई, उसी को तो सुधार रहा हूं. तुमचं बरं आहे. हानता बी तुम्ही, शेकता बी तुम्ही. कशाला शेकता? तुमच्या ख्याली तर मी गद्दार आहे ना हो. गद्दार तो हो, लेकिन पहचान अब हुई है ना. और दूसरी बात, ऐसे लोगों से हमें बेहद प्यार है. प्यार? ये असलं. ये दवाई लो, 2 रोज में ठीक हो जाओगे. जख्मों का नामो निशान तक नहीं रहेगा. ये होईल तवा होईल हो. सध्या उठता बसता आय 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 आय. ये गणो जी कौन है? ते माझ्या जवळचा पुतण्याच म्हणा ना. त्यांनाच आणायला चाललो होतो. अच्छा, सुना है उनका वतन के बारे में झगड़ा चल रहा है. हाँ 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 है. संभा से नफरत करता है. नफरत? नहीं नहीं, उनके मन में नफरत नहीं है. झगड़ा है लेकिन नफरत नहीं है. कमाल का शख्स है, मिलने में बहुत खुशी होगी. मिलाओगे? वही म्हणजे 1 महीने के अंदर कोशिश करूंगा ना. तुम्हारी कोशिश कामयाब होगी. महाराज, खुशीची खबर. आपल्या फौजेने राणीच्या मदतीने गुजरात काबीज केले. शाबास. गुजरात हाती येणं ही मोठी गोष्ट. आता आपल्याला राजपुतान्यात सहज जाता येईल. गुजरातवरच्या विजयामुळे औरंगजेबाच्या पायाखालची जमीन सरकली असेल. अहो सरकणार. आता त्याचं इथलं लक्ष उडणार. महाराज, ही चांगली खेळी केली बघा. हा, अगदी अचूक डाव ओळखलात माळोजी बाबा. औरंगजेब इथं स्वराज्याचा घास घेऊ पाहतोय, पण आम्ही त्याच्या राज्याला वरून सुरुंग लावू. राणा दुर्गादासजी राजपुताना घेण्यासाठी समर्थ आहे. शहजादा अकबर इराणहून मोठी फौज घेऊन वेगानं निघाला. एकदा का तो लाहोरच्या आसपास आला की मग आमची काळजी मिटली. महाराज, कसली काळजी करता? अहो, आज बी आपल्याकडं कट्टून मरणारी माणसं आहे ती स्वराज्यासाठी. हा, अन छत्रपतींनी काळजी करायची असते का? झोकात राहा. आम्ही आहोत की. होय महाराज. अहो, तुमचा आनंद तोच साम्राज्याचा आनंद. हो, तेच आमचं सुख. महाराज, खबर आहे, बहिर्जी काकांची तब्येत बिघडली. काय? आजार बळावलाय त्यांचा. बहिर्जी काका आजारी पडले? कधी आजारी पडले? कुठे आहेत बहिर्जी काका? आम्हाला बहिर्जी काकांचा ठाव ठिकाणा ताबडतोब कळवावा. जहांपना, क्या खबर है वजीर आला? जहांपना, अभी अभी एक बुरी खबर आई. हमारे लिए कौन सी अच्छी खबर आती है वजीर आला? बताइए क्या खबर? जहांपना, गुजरात हमारे हाथ से चला गया. गुजरात हमारे हाथ से चला गया? क्या बक रहे हैं वजीर आला? संभाजी ने गुजरात हथिया लिया. दुर्गादास राठौड़ को फौज देकर गुजरात पर हमला करवाया.
या खुदा, या हम स्वराज का एक बाल भी बांका नहीं कर पाए और यहाँ हमारा मुल्क, यहाँ मुल्क छिन गया। जहांपना, ऐसा लगता है कि संभा सिवा से ज्यादा खतरनाक है। ज्यादा वजीर आला, 10 गुना ज्यादा खतरनाक है वो सिवा से। संभा ने सूरत के साथ साथ पूरा गुजरात छीन लिया, जीत लिया। जी जहांपना। मगर हम उसे इतनी आसानी से जीत का जश्न मनाने नहीं देंगे। वजीर आला, हमारे राजस्थान की फौज को फौरन इत्तला कीजिए कि वो संभा की फौज पर हमला करेंगे। हम किसी भी कीमत पर गुजरात को अपने हाथ से जाने नहीं देंगे। गुजरात मतलब दौलत, गुजरात मतलब रईसों का घर। जी जहांपना, लेकिन ताज्जुब इस बात का है कि संभा को हमारा डर क्यों नहीं लगता? ताज्जुब सिर्फ इस बात का नहीं है कि संभा को हमारा डर नहीं लगता। ताज्जुब तो इस बात का है कि उसने हमारे नामाकूल शहजादे अकबर को सही सलामत ईरान रवाना कर दिया, साथ में हीरे जवाहरात भी दिए। ईरान के शाह को इत्तला किया कि अकबर आ रहा है, आप उसकी खिदमत कीजिए, मदद कीजिए। और वो बेवकूफ ईरान का शाह, उसने वही किया, मदद की, अकबर को पनाह दी। वाला कमाल है। हमें ताज्जुब इस बात का है कि मुगलिया सल्तनत से बगावत करके जिंदा बचने वाला इकलौता शख्स, इकलौता बाशिंदा कौन है? हमारी ये नामुराद औलाद अकबर। कब से हम दक्कन आए हुए हैं उसे पकड़ने के लिए, हम कुछ नहीं कर पाए। हमारी गिरफ्त से वो बच गया और भाग गया ईरान। तो संभा हमें नीचा दिखाने का एक भी मौका उससे नहीं चूकता उससे। सच कह रहे हैं आप, लेकिन एक बात तो है, मुकर्रब खान है तो बड़ा सुरमा। संभा के साथ जंग खेलने से पहले सब सरदार सुरमा ही होते हैं, पर बाद में पता चलता है। सही कह रहे हैं आप। अब हमें ही देख लीजिए, कितने धोखे खाए हैं हमने संभाजी से। आप तो शहजादे हैं, बादशाह के बेटों की गलतियां गिनी नहीं जाती, और बादशाह के दरवाजे का कुत्ता किसी को काटता है तो उसे काटे खान भी कहा जाता है, और आप तो शहजादे हो। मतलब आने वाला वक्त हमारा होगा। फिलहाल आप अपने सारे अधिकार अपने हाथ में रखिए और मुकर्रब खान पर रौब जमा कर रखिए अभी से। राणी साहेब, हे पाहिलं काय आहे? औरंगजेबाच्या मृत्यूपत्राची नक्कल. मृत्यूपत्र म्हणजे त्यानं मरणाची तयारी चालवली. अगं बाई, बघू तरी. महाराज, म्हणजे त्याने आपल्या समोर हात टेकले तर? राणीसाहेब, हात तर टेकलेच आहेत, आता पाठ टेकवायची म्हणतोय, ती कायमची. महाराज, विश्वासच बसत नाही हो. त्याने यात लिहिलंय, मी माझ्या हातांनी शिवलेल्या टोप्यांच्या एकूण रकमेतील 4 अशर्फियांनी माझ्यासाठी कफन आणावे. वाचा, पुढे वाचा. मी पवित्र कुराणाच्या नकला केल्याबद्दलचा माझा मेहनतताना 305 अशर्फिया आहे. माझ्या मृत्यूच्या दिवशी तो फकीरांना वाटावा. बघितली केवढी दिलदारी. करोडोंचा खजिना आहे, पण वाटणार किती? फक्त 305. त्याने लिहिलंय की
दया क्षमा शांतीचा सागर इमाम हसन यांच्या कबरीवर पापाच्या खोल गर्तेत बुडालेल्या माझ्याकडून कापडाचे आच्छादन घालण्यात यावे. खरं वाटत नाही ना? नाही महाराज, नाही खरं वाटत हे. परंतु हेच सत्य राणी साहेब. आज 5 वर्ष झाले औरंगजेबाला दख्खन येते, पण त्याला एक पाऊल जमीन सुद्धा घेता आली नाही. आपला म्हणावा असा एक सुद्धा किल्ला त्याच्याजवळ नाही. फौज बिथरली, लोकांचे पगार द्यायला पैसे नाही. म्हणून औरंगजेबानं हा मार्ग अवलंबला. म्हणून मृत्यूपत्र आहे तर. राणीसाहेब, औरंगजेबाचं हे मृत्यूपत्र म्हणजे मगरीचे अश्रू सुद्धा असू शकते. म्हणजे हे खोटही असू शकतं. असू शकतं, कारण औरंगजेबाच्या कोणत्याही कृतीवर, कोणत्याही हरकतीवर आमचा विश्वास नाही. हे मृत्यूपत्र जेवढं खरं असू शकतं तेवढंच खोटं सुद्धा असू शकतं. असं. आणि तसंही राणीसाहेब, या मृत्यूपत्राशी आम्हाला काहीच देणं घेणं नाही. कारण औरंगजेबानं हे मृत्यूपत्र आत्ता लिहिलं असलं तरी औरंगजेबाचं खरं मृत्यूपत्र तेव्हाच लिहिलं गेलंय जेव्हा त्यानं स्वराज्यात पाय ठेवला. आणि ते मृत्यूपत्र लिहिलंय इथल्या दऱ्याखोऱ्यांनी, उंच पर्वत शिखरांनी आणि आमच्या जिगरबाज मावळ्यांच्या टोकदार भाल्यांनी. खरंय महाराज, आणि त्याची प्रचिती सुद्धा येते. पण राणीसाहेब, या मृत्यूपत्रात जे 4थं कलम लिहिलंय ना, ज्यात औरंगजेब म्हणतो की सन्मार्गापासून ढळलेल्या माझी इथंच कबर खोदा आणि त्या कबरीत मला दफन करा. राणीसाहेब, हे कलम मात्र आम्ही स्वतः पूर्ण करू. त्या औरंगजेबाची कबर या दख्खनेतच खोदू आणि त्याला दफन केल्यावर चादर सुद्धा चढवू.